जसं बौद्धांमध्ये आता अनेक कर्मकांड रूढ झाली आणि आता तर हा काळ बौद्धांसाठी सगळ्यात वाईट आहे. म्हणजे आता ज्या काळात आपण जगतोय तो हिंदूंपेक्षा बौद्धांसाठी वाईट काळ आहे. कारण आता नाही, फुलेशाह आंबेडकर हे की धर्माच्या पेक्षा वेगळे नाही आहेत. महात्मा फुले यांनी 1873 मध्ये गुलामगिरी ग्रंथ जेव्हा लिहिला त्यांनी धर्मातल्या ज्या परंपरा आहे, सण उत्सव आहे, दैवत यांची चिकित्सा केली पहिल्यांदा. आणि 1890 किंवा 89च्या दरम्यान जे आजारी पडले तेव्हा त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म नावाची कन्सेप्ट मांडली. नुसती कन्सेप्ट नाही मांडली, एक ग्रंथच दिला आपल्या हाती डाव्या हाताने. उजवा हात त्यांचा अर्धांगवायूंनी हे गलित झाला होता तेव्हा त्यांनी डाव्या हाताने लिहिला. त्याच्यामध्ये त्यांनी धर्माची व्यवस्था दिलेली आहे. म्हणजे फुले धर्मापेक्षा वेगळे नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय महत्त्वाचं काम केलं की त्यांच्या लक्षात आलं की हे हिंदू धर्माचार्य किंवा विद्वान आपलं काही ऐकत नाही आणि त्यांच्यात काही बदल करून घ्यायला तयार नाही. त्यांनी आता खूप आधी म्हणजे 1935 मध्ये घोषणा केली येवलेला की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. तर ही यासाठी केली होती, त्यांनी संतापाने केली होती की आता तरी हे काहीतरी प्रतिक्रिया देतील. पण जवळपास 20-21 वर्षे त्यांनी वाट पाहिली तर कोणीच त्यांच्याशी संवाद साधला नाही. त्यांनी संवाद साधला अनेकांशी बाबासाहेब, पण कोणीच संवाद साधला नाही. आणि ह्या मधल्या काळात खूप मोठा काळ आहे त्यांचं, वयाचं 12, 13, 14 वर्ष असेल तेव्हापासून त्यांना बुद्धचरित्र माहीत होतं. केळकर गुरुजींनी लिहिलेलं बुद्धचरित्र त्यांना दिलं तेव्हापासून त्यांना बुद्ध माहीत होते. त्या बुद्ध त्यांच्या डोक्यात होतेच, नव्हते असं नाही. अनेकांना वाटते की बा ते नंतर त्यांना सुचले बुद्ध, असं काही नाही आहे. कारण बुद्धाचा विचार, त्यांचं तत्वज्ञान, त्यांचा धर्म यांचा गाढा अभ्यास बाबासाहेब आंबेडकरांचा होता. शेवटी त्यांनी बौद्ध धर्म दिला. धर्म दिला ना आपल्याला. आता तुम्ही म्हणाले धर्म नाही बा, तो धम्म आहे. ठीक आहे, धम्म म्हणजे विचार, धर्म म्हणजे पुन्हा कर्मकांड, असं आपण सरळ विभागणी करतो जी बाबासाहेबांनी सुद्धा त्यांच्या ग्रंथामध्ये केलेली आहे. पण विचार हा एक भाग आहे, तत्वज्ञान हा धर्माचा एक भाग आहे, पण कर्मकांड हा त्यातला आणखी महत्त्वाचा भाग आहे. हे तत्वज्ञानाच्या अंमलबजावणीसाठी केलेलं कर्मकांड असं आपण म्हणू शकू. पण बरेचदा हे कर्मकांड हे यातून कल्पनेशी निगडीत असतं. जसं बौद्धांमध्ये आता अनेक कर्मकांड रूढ झाली आणि आता तर हा काळ बौद्धांसाठी सगळ्यात वाईट आहे. म्हणजे आता ज्या काळात आपण जगतोय तो हिंदूंपेक्षा बौद्धांसाठी वाईट काळ आहे. कारण आता बहुतेक बौद्धांकडे प्रचंड पैसे आले आहेत. किमान ते 1.5-2 लाख रुपये दरवर्षी खर्च करू शकतात प्रवासासाठी. धम्मयात्रा वगैरे निघतात. तर ह्या धम्मयात्रा नेपाळ, प्रामुख्याने चीन, जपान किंवा ब्रह्मदेश किंवा थायलंड, सिंगापूर किंवा श्रीलंका या देशामध्ये जातात. बौद्ध जे देश आहेत. श्रीलंका जर सोडलं, श्रीलंका हा थेरवादी आहे पण पूर्णतः थेरवादी नाही आहे. 2 वर्षापूर्वी श्रीलंकेत गेलो होतो तेव्हा मला बऱ्याच ठिकाणी तिथे महायानांचा प्रभाव दिसला. कारण थेरवादी म्हणजे हीनयान ज्याला आपण म्हणतात, महासांघिक. तर एका बौद्ध मंदिरामध्ये, मंदिरच म्हणतात ते, विहार, कधी विहार म्हणतात कधी मंदिर, दोन्ही शब्द वापरतात. तिथे विष्णूची मूर्ती दिसली मला आणि गणपती दिसला. तर मी त्या गाईडला विचारलं, जर हा थेरवादी आहे श्रीलंका तर इथे विष्णू कसा आला? तो हसला मग माझ्याकडे. मग मला म्हणाला की महायानांचा प्रभाव आहे. तर खूप ठिकाणी महायानांचा प्रभाव आहे. आणि आता जो थोडेफार पैसे आलेला वर्ग जो बौद्धांचा आहे तो तिकडे जातो. आणि जातो नाही, तिथून तो घेऊन येतो काहीतरी, तिकडल्या आठवडी घेऊन येतो. आणि तिथले व्रत, अनुष्ठानं, तिथले कर्मकांड सगळे आता बौद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात शिरायला लागले. आणि बौद्ध भिक्खू सुद्धा प्रशिक्षित नाही आहेत. ज्याप्रमाणे बौद्ध महासभेने प्रशिक्षित करायला पाहिजे तसं नाही आहे. तसं सुव्यवस्थित रूप आता बौद्धांचं नाही आहे. सगळ्यात जास्त वाईट अवस्था आता यापुढे बौद्धांची होणार आहे असं मला वाटते. तर धर्म हा महत्त्वाचा आहे. आता यात आपण आणखी काल्पनिक गोष्टी करतो, संकल्पनात्मक, कन्सेप्टिव्ह किंवा महामानव किंवा मानव धर्म असा काही शब्द वापरावा, असा काही धर्म वगैरे नसतो. धर्म हा तुमच्या दैनंदिन जगण्याशी निगडीत असतो. तर धर्माचं राजकारण केलं पाहिजे. धर्माचं राजकारण तुम्हाला टाळता येणार नाही. ते बौद्ध धर्माचं असेल, हिंदू धर्माचं असेल, इस्लामचं असेल, ख्रिश्चनिटीचं असेल, हे राजकारण करताना ते धर्म समजून घेतले पाहिजे. त्या धर्माचा इतिहास समजून घेतला पाहिजे. या बाबतीत एक मला मोठी गोष्ट वाटते. सुरेश खोपडे, तुम्ही नाव ऐकलं असेल, अमरावतीला ते SRP कॅम्पमध्ये SRP कमांडंट होते तेव्हा मी आलो होते एकदा. तर त्यांनी भिवंडी दंगल नावाचं पुस्तक लिहिलं आहे. भिवंडी दंगल, त्याला राज्य पुरस्कार मिळाला. त्या लहानसं पुस्तक आहे, छोटंसं पुस्तक आहे, पण त्या सगळ्यात शेवटी त्यांनी सगळ्या धर्माचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली की आपल्याला सर्व धर्मांचा परिचय असला पाहिजे. एकच धर्म घेऊन चालणार नाही. आपल्याला सर्व धर्मांचा परिचय असला पाहिजे. त्या धर्माची जी तत्व आहेत मानवतेला पूरक ती आपण मांडली पाहिजे, तरच आपल्याला सलोखा निर्माण करता येईल. आणि त्यांनी जी मोहल्ला कमिटी निर्माण केली त्यामुळे दंगली थांबल्या. महाराष्ट्रातल्या दंगली थांबण्याचं 2-3 कारण आहे. एक मराठा सेवा संघाचं काम जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्यांनी मुस्लिमांना सोबत घेतलं आणि मग शिवधर्म वगैरे सगळ्या प्रक्रियेमध्ये लोक एकत्र आले. ख्रिश्चन तर संख्येने कमी आहे पण मुस्लिम जास्त आहे आणि प्रभावी आहे. तर मुस्लिम एकत्र आल्यामुळे कसं झालं की दंगली थांबल्या. मलकापूर असो, मालेगाव असो, भिवंडी असो की गोवंडी असो, ही गावं दंगलीसाठी प्रसिद्ध होती.
आणि अमरावतीला पहिली दंगल जी झाली ना, मी जी अनुभवली ती सुद्धा अशीच झाली. शिवसेनेच्या लोकांनी केली. शिवसेना नव्हती तेव्हा महाराष्ट्रात. अमरावतीला शिवसेना दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी, माझं लग्न झालं त्या वर्षी 1986 मध्ये. तर मी आलो होतो आणि तर तेव्हा ती दंगल माझ्या मित्रामुळे झाली. माझा एक मित्र आहे सेवकराम लोखंडे नावाचा, तो नगरपालिकेत होता. तर तो आमच्या शेजारी राहायचा. पुढे तो कोल्हापुरी गेटच्या पलीकडे राहायला गेला. ती वस्ती झाली. तर तिथे ते पत्ते खेळत होते, 2 मित्र, हिंदू आणि मुस्लिम. असं काही भेदभाव नव्हता, कारण मी ज्या भागात राहिलो अमरावती त्या 3/4 भागात मुस्लिम एरिया आहे, एका भागात फक्त ब्राह्मण पुरी आहे. तर आम्हाला असं काही भेदभाव कधी वाटला नाही. हिंदू मुस्लिम भेदभाव, भांडणं, खटखटी कधी नाही. आम्ही एकत्रच राहत होतो, अनेक कार्यक्रम करत होतो. तर त्या भांडणामुळे झालं काही एकमेकावर त्यांनी दगड फेकले. दगड मारणे हे स्वाभाविक होतं तेव्हा, कारण मी सुद्धा माझ्या लहान भावाशी भांडताना बरेच आम्ही एकमेकाला दगड मारत होतो. तर त्यामध्ये कोणी येत नव्हतं. तो त्या कोपऱ्यातून मारतो, मी या कोपऱ्यात मारत होतो. आम्ही हे लहानपणी अनुभवलं खूपदा. पण त्या दगडाचा फायदा काय घेतला, एक चंद्रकांत वडनेरे नावाचे ठाण्याहून आलेले एक गृहस्थ होते. त्यांनी 10, 15 की 20, 25 लोक गेले आणि त्यांनी मस्जिदीवर दगड मारला. म्हणजे काही कारण नसताना. माझ्या घराच्या मागे एक मस्जिद आहे, अमरावतीला जे घर होतं आमचं, आणि त्याच्या बाजूला सोमेश्वर मंदिर आहे. लहानसा रस्ता आहे मध्ये, काहीच भांडण नाही. वर्षानुवर्षी कीर्तनं, प्रवचनं होतात, तिथे काहीतरी मुस्लिमांचे कार्यक्रम होतात, कधीच काही होत नव्हतं. पण या शहाण्याने दगड मारला, त्यांनी सोमेश्वर मंदिरावर दगड मारला. इतके वर्ष कोणीच कोणाला दगड मारला नव्हता. आणि केवळ राजकारण वाढवण्याकरता तेव्हा ही दंगल घडवण्यात आली. दंगल अनुभवली मी आणि माझा लहान भाऊ. आम्ही दोघंही दंगलग्रस्त भागात दोघंही हातात कोणतेही शस्त्र न घेता फिरत होतो. लोकांना शांत राहा सांगत होतो, लोक ऐकत होते. जेव्हा कापले गेले, लोक मारले गेले, खून झाले, अगदी ह्या दहिसातमध्ये एक खून झाला, त्या चांदणी चौकात झाले, हे सगळे आम्ही अनुभवत होतो. अशा वातावरणात आम्ही फिरत होतो मोकळ्या. एक आत्मविश्वास होता की आपली माणसं आहेत. आपल्याला आत्मविश्वास असला तर आपण हे सगळं थांबवू शकतो. हा अनुभव मी इथे घेतला. यवतमाळला एक बौद्ध वस्ती आणि माळीपुरा दोघांमध्ये भांडणं होती. तर मध्ये उभा राहिलो तर दोघांनी आम्ही शांत करू शकतो. म्हणजे तुमच्यात हा आत्मविश्वास असला पाहिजे. कोणी काही मारत बिरत नाहीये. आपण घाबरतो आणि कोणीतरी एकाची बाजू घेतो. ते बाजू घेणे चुकीचं असते. माणूस म्हणून सगळे सारखे आहे, आपण हे गृहीत धरावं. आपण एकत्र येण्यासाठी काय काय प्रयत्न करावे. राजकारण, धर्म एकत्रच आहे, फार वेगळे नाहीत. तर धर्माचा वापर करायला हरकत नाही, असं माझं मत झालं आहे त्याविषयीचा अनुभव. मित्रांनो, हे होते डॉक्टर अशोक राणा. डॉक्टर अशोक राणा यांना परिवर्तनवादी चळवळीतील सगळेच लोक ओळखतात. कदाचित तुम्हीही ओळखत असाल. अत्यंत मौलिक विचार त्यांनी मांडलेले आहेत, विचार करण्यासारखे आहेत. अनेक धर्मांचा त्यांचा अभ्यास आहे. हिंदू धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, संस्कृती, परंपरा जगभरातील याचा आणि प्राच्यविद्या याचा गाढा अभ्यासक असणारे डॉक्टर अशोक राणा आहेत. आणि हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा वाटला, त्यासाठी तुमच्यासोबत शेअर केला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विचार करण्यासारखा हा व्हिडिओ आहे. आणि आज हिंदू धर्मामध्ये जे अनेक कर्मकांड आहेत त्यामध्ये वैदिकांचा वाटा तर सगळ्यात मोठा आहेच, परंतु त्यामध्ये आताच्या नाही परंतु पूर्वीच्या बौद्धांचाही काही वाटा आहे. याविषयी आपण नंतर कधीतरी बोलणार आहोत. तुर्तास आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.